हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी शिरीसिंह बडवे, अनिरुद्ध उपासना केंद्र, औरंगाबाद शहर केंद्र। मी आज एक अनुभव शेअर करतो आहे। 2006 पासून बापूंकडे यायला सुरुवात झाली आणि प्रगती होत गेली। आयुष्यातला कलाटणी जी काही मिळाली आहे आज, ती बापूंमुळेच। आज जीवनातून जर बापू काढून टाकला तो शून्य पण उरणार नाही, मायनसमध्येच व्हावी। तर अशी ही बापूंच्या बरोबर बापूंच्या बोट धरून भक्ती मार्गाच्या पायऱ्या चढत होतो। रोज उपासना अटेंड करणं, त्याच्यानंतर पंचशील परीक्षा, त्यांनी बापूंनी दिलेल्या सेवा भक्ती आणि भक्ती सेवा कार्यक्रमातला सहभाग, कुठेतरी मग कार्यकर्ता म्हणून दिलेली जबाबदारी, अशी पार पाडत हा मार्ग, भक्ती मार्ग चालत होतो। हा चालत असताना विश्वास दृढ होत होता। हा विश्वास खूप काही करून जातो। मी आज माझ्या मिसेसचा अनुभव सांगतो आहे। मिसेसचं पोट दुखत होतं। मिसेसचं पोट दुखत आहे म्हटल्यावर तिला मी फोन करून सांगितलं, आपला जो फॅमिली डॉक्टर आहे त्याच्याकडे जा। त्याच्याकडे गेली, औषधं घेतली। त्यांनी सांगितलं की यांनी बरं वाटेल, हायपर ॲसिडिटी वाटते, आपण सोनोग्राफी करू वाटल्यास। आणि संध्याकाळी परत खूप दुखत आहे म्हटल्यावर मी गेलो। डॉक्टर म्हणे आपण सोनोग्राफी करूनच घेऊयात। सोनोग्राफी झाली। सोनोग्राफीचा रिझल्ट नॉर्मल नील आला। डॉक्टरांनी सांगितलं आहे त्या गोळ्या व्यवस्थित चालू द्या। दुसऱ्या दिवशी 12 वाजता परत फोन, माझं खूप पोट दुखतं आहे। मिसेसचा फोन, माझं खूप पोट दुखतं आहे, तुम्ही घरी या। आजपर्यंत असं या 25 वर्षामध्ये झालं नव्हतं, असं फोन आला नव्हता। खरंच दुखतं आहे म्हणून मी घरी आलो। आपण चर्चा करतो, अरे काल लवकर गेलो होतो कारण ते मिसेसचं पोट दुखत असं। डॉक्टर मला मित्रांनी सांगितलं की अरे असे डॉक्टर खूप छान आहेत। त्यानुसार मी ठरवलं, 12 वाजता घरी आलो। मिसेसला हॉस्पिटलमध्ये नेलं, सिग्मा हॉस्पिटल आहे, टाकळकरांची ट्रीटमेंट चालू केली। टाकळकरांनी तपासलं, कालचाच सोनोग्राफीचा रिपोर्ट होता। मला वाटतं की आपण ना या गोळ्या चेंज करूयात। आणि डॉक्टर म्हणाले की अगदीच वाटलं तर बघू एंडोस्कोपी करायची की नाही। आणि घरी आलो, गोळ्या चालू होत्या। दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी फोन किंवा खूप दुखतं आहे। मी परत डॉक्टरांकडे संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो आहे। डॉक्टर अनबिहेवेलेबल, तिला यातना होत आहेत, पोट दुखायला लागलं की कशामुळं दुखतं हे आपल्याला समजत नाही आहे। डॉक्टर म्हणे एंडोस्कोपी। आणि एंडोस्कोपी स्वतः डॉक्टर टाकळकरांनी केली। एंडोस्कोपीचा रिपोर्टही नील आला। डॉक्टरांनी काही गोळ्या चेंज करून दिल्या। चौथ्या दिवशी परत दुखतेच आहे। एकाने सल्ला दिला की त्यांना याच्यापेक्षा हा खूप छान डॉक्टर सातारकरांकडे घेऊन गेले। एंडोस्कोपीचा रिपोर्ट आहे, सोनोग्राफीचे 2 रिपोर्ट आहेत। डॉक्टर त्यांना म्हटलं ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का। ब्लड चेक झालं, ब्लडचा रिपोर्ट नॉर्मल। बापूंना इकडे सांगणं चालू होतं की बापू बघ रे। आणि नंतर त्यांना शंका आली म्हणून त्यांनी सांगितलं की सर्जिकल काही प्रॉब्लेम आहे का। आणि म्हणून त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागलं। हॉस्पिटलमध्ये सगळे रिपोर्ट बघता आता काय राहिलं, तुमचं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, पोट दुखतं आहे, पेन किलरचं इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला बरं वाटतं आहे। म्हणून मग त्यांनी प्लेन सिटी स्कॅन सांगितलं। प्लेन सिटी स्कॅन झालं, लघवी चेक झाली, त्याच्यातूनही काही उत्पन्न, त्याचेही रिपोर्ट नेल म्हटल्यावर डायपर सिटी स्कॅन झालं 7,500 रुपये देऊन। आणि हे सगळं चालू असताना ती स्वतः पेनमुळे थकली आहे, मी पण ह्या एरझऱ्यामुळे थकलो आहे, गेली 5-6 दिवस झाले, आपलं डायग्नोसिस होत नाही आहे। एका मित्राला बोलवलं, त्याला सांगितलं हे सगळे रिपोर्ट स्कॅन कर। आणि आमचा एकमेव आधार तुमचे बापू। ते सगळे रिपोर्ट मी मुंबईला ईमेल केले अमोलसिंह गाडगेंकडे आणि सांगितलं, त्याच्यातच लिहिलं होतं की दादा मागच्या वेळेस कानाच्या अनुभवच्या वेळेस जसे तुम्ही धावून आलात तसं आता तुम्ही धावा, कारण तिला खूप त्रास होतो आहे। स्वतः CEO ते रिपोर्ट्स घेऊन, त्याच्या कॉपीज घेऊन दादांकडे गेले। दादांनी निरोप दिला, त्याला सांगा तू उद्या येतोयस का सोमवारी, कारण शनिवारमध्ये येतो। तर आम्ही ठरवलं आत्ताच्या आत्ता निघायचं आणि रात्रीचं बुकिंग करून परत दुखतं आहे म्हटल्यावर इंजेक्शन देऊन मिसेसला घेऊन आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला एका बापू भक्ताकडे उतरलो। सकाळी दादांच्या क्लिनिकला गेलो। दादांनी स्वतः शिवा डॉक्टरांनी आणि बापूंच्या मुलांनी असे तिघांनी मिळून पौरस्त्यांनी एकत्र बोलले आणि सांगितलं की तुम्हाला पोटाचा त्रास वाटत नाही आहे,
मिसेसच्या कानाच्या वेळेस फक्त हाताचं काय नाडी परीक्षण केलं, 1 महिन्याचे औषधं दिलेत आणि तो आजार बरा झाला. सद्गुरू काय करू शकतो? तर सद्गुरू विज्ञानापलीकडे करतो. तसं इथे आम्ही दादांना रिक्वेस्ट केली, तुम्ही जे काही सांगाल भक्ती मार्गावरचं असो, ऑपरेशन असो, ते आम्ही करायला तयार आहोत. आणि दादांनी काही डॉक्टर्सकडे पाठवलं की आपण पोटाकडे लक्ष देतो आहे पण छातीकडे नाही आहे, आणि म्हणून छातीच्या डॉक्टरांकडे पाठवलं. कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथूनच पौरसियांचे ओळखीचे डॉक्टर असल्यामुळे रिपोर्ट जात होते आणि तिथून ते दादांपर्यंत पोचत होते की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. संध्याकाळी आम्ही ते कागद जे दिलेले आहेत ते रिपोर्ट्स घेऊन दादांकडे पोचतोय. दादांकडे पोचल्यावर दादा म्हणतात, दादांच्या बाजूला जो सोफा आहे त्याच्यावर, बाळांनो आपल्याला काही झालेलं नाही. दादांच्या मागे बापू आणि दत्तगुरूंचा फोटो आहे. ते म्हणतायत हे आहेत आपल्याला फर्स्ट क्लास सेवा आणि भक्ती आणि त्याला कार्याला लागायचं आहे, आपल्याला काही झालेलं नाही. मिसेस खूप थकली आहे त्यामुळे दादांना आशीर्वाद मागते आहे. तेव्हा दादांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. दादा मी पण खूप थकलो आहे हो. दादांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. खाली गुरुक्षेत्रमध्ये गेलो. गुरुक्षेत्रमध्ये आम्ही मोठी आई, दत्तगुरू, अनुसूया माता यांच्याशी संवाद साधला. किती मिनटं बसलो? एक 10 ते 15 मिनटं. परंतु आज बापूंकडे असल्यामुळे आम्ही काय शिकलो? आम्ही माणसांशी तर संवाद साधायला शिकलो, पण दैवतांशी पण संवाद साधायला शिकलो. आणि म्हणून तिथे मोठी आईला जे काही सांगितलं, दत्तगुरूंना, आजी आजोबांना जे काही सांगितलं, आणि तिथून आम्ही परत दादरला आलो. मित्रांनो, काय केलं दादांनी? ना कोणतं औषध दिलं आहे, ना इंजेक्शन दिलं आहे, ना ऑपरेशन सांगितलं आहे, ना कोणतं पठण करायला सांगितलं आहे, ना याग, ना यज्ञ, फक्त आशीर्वाद आणि गुरुक्षेत्रमचे जी स्पंदन आहेत. बापू आपल्याला वारंवार गुरुक्षेत्रमचं महत्त्व सांगतात, ते अनुभवायला मिळालं. सकाळी पहाटे 5 वाजता, कारण दुखायची सुरुवात होती ती, पहाटे 5 वाजता मिसेस स्वतः म्हणते आपण नगरला उतरूयात का? आणि आम्ही नगरला उतरलो. 50% तिचा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता आणि पुढच्या 4-1 दिवसांमध्ये पूर्णतः तो प्रॉब्लेम कंप्लीट ओके झाला. हे कसं शक्य आहे? हे फक्त आणि फक्त बापूंची कृपा आणि गुरुक्षेत्रम. बापू म्हणतात ना, अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण, तयासी कैसा भयदुःख भार. आमचं दुःखही बापूंनी कमी केलं, आमचा जो भार होता तोही हलका केला. आर्थिक, शारीरिक, मानसिक जो त्रास होता तो त्रासही बापूंनी केला कमी. मी तुला कधीच टाकणार नाही, ही बापूंची ग्वाही आहे. तर खरंच त्यांनी आम्हाला तारून नेलं याच्यातून. आणि जो दुःख आहे, ह्या दुःखातून गुरुक्षेत्रम मंत्र काय करू शकतो? गुरुक्षेत्रममध्ये आम्ही दर्शन घेतो, ते काय करू शकतं? आम्ही जो देवाशी संवाद स्वस्तिक्षेपमध्ये साधतो किंवा गुरुक्षेत्रमध्ये साधतो, तो खूप काही आमच्या जीवनात करून जातो. आणि हे कसं शक्य झालं? तर हे फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरू श्री अनिरुद्धांमुळे. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो. हरिओम श्रीराम नाथ संगीत.